गॅमेट्स, ठीक आहे, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स, यू कॉल इट एज गॅमेटोजेनेसिस. एक ओव्हरऑल टर्म दिली जाते त्याला म्हणतो आपण गॅमेटोजेनेसिस. तर मेल गॅमेटोजेनेसिसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस, दॅट वी हॅव सीन ऑलरेडी इन लास्ट लेक्चर्स, ठीक आहे. while फिमेल गॅमेटोजेनेसिस कॉल इट एज oogenesis, जे काही आपण आज पाहणार आहोत, ठीक आहे. सी oogenesis इट टेक्स प्लेस इन फॉलोइंग स्टेजेस, 3 डिफरंट स्टेजेस असतात. कुठल्या कुठल्यात बघा, प्रीनॅटल स्टेज, ठीक आहे, एंट्रल स्टेज आणि थर्ड इज प्री ओव्युलेटरी स्टेज. सी मी तुम्हाला काल पण बोलता बोललो होतो, प्रोसेस ऑफ oogenesis इज फार different as compared to spermatogenesis. Spermatogenesis we have seen it starts in male after onset of the puberty. जेव्हा puberty launch होते, puberty जेव्हा attain होते, मुलगा जेव्हा वयात होतो तेव्हा spermatogenesis ची प्रोसेस स्टार्ट होते. Opposite to that oogenesis is the process it basically starts before birth of the girl only. म्हणजे मुलगी जन्माला यायच्या अगोदर, म्हणजे जी एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असते, पोटात असते आईच्या, तेव्हाच oogenesisची प्रोसेस स्टार्ट झाली असते. पहिली स्टेज प्रीनॅटल स्टेज. प्रीनॅटल मीन्स व्हॉट, बिफोर बर्थ, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं बघा, प्रीनॅटल स्टेज मध्ये आपलं तुमचं झायगोट जेव्हा बनत असतं, झायगोट योक सॅक असते बघा, तर योक सॅकच्या साईडला प्रायमोडियल सेल्स डेव्हलप व्हायला लागतात, ठीक आहे. ह्या प्रायमोडियल सेल्स नंतर ते गोज, जेव्हा ओरी तयार होतात, ते गोज इनसाइड द ओवरी आणि तिथं जाऊन त्यांचं परत मायटोसिस चालू होतं, ठीक आहे. दीज प्रायमोडियल सेल्स वी कॉल देम एज स्टेम सेल्स, दे डिवाइड मायटोटिकली टू प्रोड्यूस प्रायमरी oocytes, ठीक आहे. दीज प्रायमरी oocytes आर युअर, म्हणजे जे काही मेजर ओव्हम जे असतं ते बनण्याची पहिली स्टेज जी आहे ती म्हणजे प्रायमरी oocytes. तर या प्रायमोडियल सेल्स यांना आपण जर्म सेल्स म्हणतो किंवा स्टेम सेल्स म्हणतो. ह्या मायटोटिकली ग्रो होतात आणि त्या काय करतात, प्रायमरी oocyte तयार करतात. म्हणजेच मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीमध्ये ऑलरेडी प्रायमरी oocytes रेडी असतात, ओके. ह्या प्रायमरी oocytes जे आहेत ते स्टार्ट्स मायोसिस ओव्हरीमध्येच. हे सगळं कुठं व्हायला लागलंय, ओव्हरीमध्ये व्हायला लागलंय जन्माच्या अगोदर, ठीक आहे. मुलगी जन्माला यायच्या अगोदर आईच्या पोटात असताना तिच्या ओव्हरीमध्ये प्रायमरी oocytes मियोसिस मध्ये एंटर करतात, बट दे गेट स्टॉप्ड इन द प्रोफेज 1 ओनली. मियोसिस स्टार्ट होते पण ही प्रोफेज 1 मध्येच स्टॉप होऊन जाते, ठीक आहे. हे स्टॉप का होते, कारण ह्याच्या ग्रोथसाठी पुढे जे काही हार्मोन लागतात हे या स्टेजला नसतात, हे ऑनसेट ऑफ प्युबर्टी नंतर मिळायला लागतात. मग हे प्रायमरी oocyte हे एम्ब्रियोनिक कंडिशन मध्येच तयार झालेले असतात आणि ते मियोसिस मध्ये एंटर झालेले असतात, कुठं, प्रोफेज 1 मध्ये अडकलेले असतात. मग पुढे जेव्हा प्युबर्टी अटेंड होईल तेव्हा हे पुढे सायकल पुढे जातं, ठीक आहे. मग हे प्रायमरी oocytes हे फॉलिक्युलर सेल्सने कव्हर झालेले असतात, त्यांना आपण ग्रॅन्युलोजस सेल्स पण म्हणतो, ठीक आहे. या ग्रॅन्युलोजस सेल एक ग्लायकोप्रोटीन लेअर प्रोड्यूस करतात प्रायमरी oocyteच्या साईडनं, ज्याला आपण म्हणतो झोना पेलुसिडा, ठीक आहे. देन कम्स द एंट्रल स्टेज. एंट्रल स्टेज इट स्टार्ट्स आफ्टर प्युबर्टी. याच्यामध्ये काय होतं, तर फ्लुइड फिल्ड गॅप बिटवीन द ग्रॅन्युलोजस सेल्स इट स्टार्ट्स टू कंबाईन टू प्रोड्यूस एंट्रम. एंट्रम म्हणजे काय असते, फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते. सी ह्या ज्या काही ग्रॅन्युलोजच्या सेल्स असतात, ह्या ग्रॅन्युलोजच्या सेल्स मध्ये छोटे छोटे गॅप असतात. आपण पाहतो दुधावरती वगैरे तूप टाकले की असे छोटे 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 ड्रॉपलेट तयार होतात, राईट. नंतर हे छोटे छोटे ड्रॉपलेट तयार होऊन एकत्र येऊन एक मोठा ड्रॉपलेट तयार होतो. त्याप्रमाणे ह्या सेल्सच्या मध्ये जे काही गॅप असतो हा हळूहळू गॅप एकत्र यायला लागतो आणि हा गॅप काय करतो, एक सेंट्रल फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी तयार करतो, ज्याला म्हणतो आपण एंट्रम. नाउ आफ्टर फॉर्मेशन ऑफ दिस एंट्रम द फॉलिकल्स दे आर कॉल्ड एज सेकंडरी फॉलिकल्स. आपण म्हणतो सेकंडरी फॉलिकल. जेव्हा एंट्रम तयार होतं फ्लुइड फिल्ड, म्हणजे असं गोल तयार होतो, त्याच्या आतमध्ये जमा होतं. जेव्हा हे फ्लुइड जमा होतं तेव्हा आपण काय म्हणतो, सेकंडरी फॉलिकल्स. द सेकंडरी फॉलिकल्स फर्दर स्टार्ट देअर डेव्हलपमेंट अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द हार्मोन्स लाईक FSH आणि LH ड्युरिंग ईच मंथ सायकल. प्रत्येक मंथ मध्ये FSH आणि LH चा सर्ज होत राहतो, ठीक आहे. FSH LH चं लेवल वाढत राहते पिट्युटरी ग्लँडद्वारे. मग ह्यांच्या इन्फ्लुएन्स खाली ह्या फॉलिकल्स काय व्हायला लागतात, पुढे ग्रो व्हायला लागतात.
सी देर आर मिलियन्स ऑफ द फॉलिकल्स विच आर प्रेझेंट ऑलरेडी ॲट द स्टार्ट ऑफ बर्थ ओनली. ठीक आहे, पण काय होत असतं, ओनली लिमिटेड नंबर ऑफ फॉलिकल्स ह्या काय व्हायला लागतात, ग्रो व्हायला लागतात. मग ह्या एक 10-12 फॉलिकल्स असतील ज्या ग्रो व्हायला लागतात, ह्यापैकी फक्त एकच फॉलिकल काय होते, मॅच्युअर होते. सी हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. फिमेलमध्ये 2 ओव्हरीज आहेत. आपण पाहतो जेव्हा जन्म येतो बाळाचा तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो बाळ एकच जन्माला येतो. हा, काही केसेसमध्ये देर आर ट्विन्स, काही केसेसमध्ये देर आर ट्रिपलेट्स, क्वाड्रेट्स, राईट. 2, 3, 4 मुलं पण होतात काही काही वेळेस, पण मोस्ट ऑफ द टाइम एकच बाळ होतं, जन्माला एकच बाळ येतं. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही जे पाहता तेव्हा बाळ एकच जन्माला येतं. असं होतं का प्रत्येक वेळेस हा यांच्या घरी डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलंय, मग किती बाळ, 2 बाळ आहेत, किती बाळ आहेत, 3 आहेत, असं प्रत्येक वेळेस ऐकायला येतं का आपल्याला? येतं काय ऐकायला, किती बाळ जन्माला आले, 2, 3? नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स वी हर्ड देर इज ओनली 1 चाइल्ड, राईट. वाय दिस हॅपन्स, बिकॉज फक्त एकच फॉलिकल जी आहे इट बिकम्स मॅच्युअर, इट टर्न्स इनटू द ग्रॅफाइन फॉलिकल. ठीक आहे, अँड दिस इज द एरिया वेअर युअर फ्रॅटर्नल ट्विन फॉर्मेशन डिसाइड्स. जर एकच्या जागी चुकून जर 2 फॉलिकल जर मॅच्युअर झाले आणि 2 फॉलिकलचं जर ओव्ह्युलेशन झालं, म्हणजे ॲट अ टाइम देअर विल बी 2 ओव्हम. मग अशा वेळेस काय होईल, 2 चाइल्ड बनतील. आपण बऱ्याच वेळा पाहतो 2 चाइल्ड असतात, एक मुलगा असतो, एक मुलगी असते, फ्रॅटर्नल ट्विन्स. दोन्ही दिसायला वेगळे वेगळे असतात. किंवा 2 मुली असतील, 2 मुली जरी असल्या किंवा 2 मुलं जरी असले, दोन्ही दिसायला टोटल वेगळे असतात. फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतो आपल्याला. हे ह्याच्या होतं कारण 2 फॉलिकल मॅच्युअर झालेले असतात. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम फक्त एकच फॉलिकल मॅच्युअर होत असते, ती पण ओव्हरीमध्ये ठरलेली आहे, ह्या ओव्हरीमध्ये किंवा ह्या ओव्हरीमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट स्टेज स्टार्ट्स, ग्रॅफाइन फॉलिकल चालू झाली. ठीक आहे, ग्रॅफाइन फॉलिकल म्हणजे मॅच्युअर फॉलिकल तयार झाली. ही कुठल्या स्टेजमध्ये, सेकंड स्टेजला, ज्याला काय म्हणलं होतं आपण, नाव दिलं होतं अँटल स्टेज. नाउ थर्ड स्टेज, दॅट इज प्री ओव्ह्युलेटरी स्टेज. सी प्री ओव्ह्युलेटरी स्टेज मीन्स बिफोर ओव्ह्युलेशन. सी दिस स्टेज इज ट्रिगर्ड बाय अ सर्ज ऑफ LH. ठीक आहे, ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज जसा व्हायला लागतो तशी ही स्टेज ट्रिगर होते. अँड दिस इज द पॉइंट where meiosis 1, see, which was started before the birth, प्रीनॅटल कंडिशन मध्ये, जन्माच्या अगोदर आईच्या पोटात ओव्हरीमध्ये ज्या प्रायमरी ओव्ह्युल्स आहेत जे मिओसिस 1 मध्ये एंटर झाले होते आणि प्रोफेज 1 मध्ये अडकले होते, ते आता आफ्टर ऑनसेट ऑफ प्युबर्टी नाउ दे विल कंप्लीट देअर मिओसिस 1. ठीक आहे, आता मिओसिस 1 काय होईल, इथे कंप्लीट होईल. नाउ 2 हॅप्लॉइड सेल्स विल फॉर्म. सी मिओसिस झालं म्हणल्यानंतर काय होणार आहे, देअर विल बी फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स, राईट. नाउ इन केस ऑफ मिओसिस देअर जेनेटिक नंबर विल गेट रिड्यूस्ड इनटू 2. ठीक आहे, हाफ म्हणजे 46 गुणसूत्र आहेत, ते कशात डिवाइड होणार, 23 मध्ये डिवाइड होणार, राईट. सो 2 हॅप्लॉइड सेल्स विल बी प्रोड्यूस. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे ओव्ह्युजेनेसिस मध्ये जेव्हा आपण ओव्ह्युलेशन घडतं, ओव्ह्युलेशन मध्ये किती ओव्हम रिलीज होतात? येस, 1 ओहम. 1 ओहम. पण आता इथं प्री ओव्ह्युलेटरी स्टेज मध्ये आफ्टर मिओसिस किती सेल्स तयार झालेले तो? येस, 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. फक्त गंमत बघा इथं काय होत असते, इवन 2 haploid cells are formed but they are of uneven size. One cell contains one offspring, it contains very large amount of cytoplasm, while one offspring it contains lesser cytoplasm. ज्या ऑफस्प्रिंग मध्ये किंवा ज्या हॅप्लॉइड सेल मध्ये एकदम कमी सायटोप्लाझम असतं, आपण त्याला म्हणतो पोलार बॉडी. सी दिस पोलार बॉडी इट इज नॉट एंगेज्ड इन ओहम्स डेव्हलपमेंट.
ठीक आहे. ही पोलार बॉडी शरीर कशासाठी तयार करत असतं? टू डिस्कार्ड द एक्स्ट्रा सेट ऑफ हॅप्लॉइड जेनोम विच इज प्रोड्यूस ड्युरिंग मिओसिस. मिओसिस करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपल्याला हॅप्लॉइड सेल्स तयार करायची. बरोबर आहे. आपल्याला 23 गुणसूत्र असणारी सेल बनवायची, त्यासाठी आपल्याला मिओसिस गरजेचं आहे. पण जेव्हा 46 गुणसूत्र असलेली आपण सेल डिवाइड करतोय तेव्हा 2 सेल तयार होणार आहेत 23-23च्या. मग हा एक सेट जो झालेला आहे एक्स्ट्रा, हा आपल्याला गरजेचा नाहीये, कारण आपल्याला एकच ऑफस्प्रिंग जन्माला घालायचं. राईट. सो व्हॉट आवर बॉडी डज, बॉडी काय करते, एक सेल लहान बनवते आणि एक सेल मोठी बनवते. जी सेल लहान असते, जिच्यात सायटोप्लाझम कमी असतं, ती अल्टिमेटली पुढे डिवाइड होत नाही, किंवा डिवाइड जरी झाली तरी ती डिजनरेट होऊन जाते. आपण तिला म्हणतो पोलार बॉडी. So this is what first polar body is formed. Now the other daughter cell we refer to as a secondary oocyte. Now in both of these two daughter cells, म्हणजे तुमची पोलार बॉडी आणि सेकंडरी oocyte दोन्ही मध्ये मिओसिस सेकंड स्टार्ट होतं या प्री-ओव्युलेटरी स्टेज मध्ये. ठीक आहे. आता दोन्ही मध्ये मिओसिस सेकंड स्टार्ट झालं, काय होतं, पोलार बॉडी मिओसिस प्रोड्यूस होतं, परत 2 छोट्या पोलार बॉडी तयार होतात. पण ह्या पोलार बॉडीज मध्ये ऑलरेडी सायटोप्लाझम कमी असतं, त्यामुळे त्या काय होतात, ओव्हरीमध्येच डिसइंटिग्रेट. ठीक आहे. वाईल सेकंडरी oocyte इट एंटर्स इनटू मिओसिस सेकंड बट गेट स्टॉप्ड इन मेटाफेज. ठीक आहे. सेकंडरी oocyte मिओसिस मध्ये एंटर होतं, पण लगेच मेटाफेज मध्ये ब्लॉक होत जातं. मेटाफेज आठवतंय का तुम्हाला? मेटाफेज मध्ये सगळे तुमचे क्रोमोझोम हे इक्वेटोरियल प्लॉटला आलेले असतात, मध्यभागी येऊन राहिलेले असतात. राईट. ह्या मेटाफेज मध्ये येऊन ब्लॉक होते. नाउ दिस इज द फेज. जेव्हा हे मेटाफेज मध्ये एंटर होते तेव्हाच हे सेकंडरी oocyte काय केलं जात असतं, बाहेर टाकलं जात असतं. नाउ ओव्युलेशन अँड फेट ऑफ ओव्हम, सी या 3 स्टेज झाल्या. म्हणजे सेकंडरी oocyte जेव्हा मेटाफेज मध्ये जाईल तेव्हा तुमचं oogenesis प्रोसेस संपली, तुमचं ओव्हम तयार झालं. ठीक आहे. आता बघा ओव्युलेशन आणि फेट ऑफ ओव्हम. ओव्युलेशन म्हणजे काय होतं आणि फेट ऑफ ओव्हम म्हणजे ओव्हमचं पुढं भवितव्य काय असतं. ऑन 14 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अ LH सर्ज टेक्स प्लेस. मीन्स सर्ज मीन्स वॉट, अ लार्ज अमाऊंट ऑफ, एक लाट येते ल्युटिनायझिंग हार्मोनची. पिट्युटरी ग्लॅन्ड तुमची प्रचंड प्रमाणात ल्युटिनायझिंग हार्मोन तुमच्या रक्तात टाकते ऑन 14 डे. Under influence of this large amount of LH, that is LH surge, the rupture of Graafian follicle takes place inside the ovary. ओव्हरी मध्ये जी काही ग्रॅफियन फॉलिक्युल आहे, ज्याच्यामध्ये सेकंडरी oocyte तुमचं पूर्ण तयार झालेलं आहे, आता मेटाफेज मध्ये गेलेलं आहे, हे काय होतं, ग्रॅफियन फॉलिक्युल ब्रेक होतं, रप्चर होतं, आणि हे तुमचं सेकंडरी oocyte जे आहे हे ओव्हरीच्या बाहेर टाकलं जातं. ओव्हरी कुठे आहेत, पेल्विक कॅव्हिटी मध्ये. तर हे सेकंडरी oocyte कुठं बाहेर पडतं, पेल्विक कॅव्हिटी मध्ये. आता बाहेर पडलं की इमिडिएटली फिंबरे जे आहेत फॅलोपियन ट्यूबच्या, फिंगरला एक प्रोजेक्शन पाहिलं होतं बघा आपण, राईट, बोटासारखे फॅलोपियन ट्यूबचे, हे काय करतात, फिंबरे हे सेकंडरी oocyteला उचलून आतमध्ये घेतात. नाउ आतमध्ये घेतल्यानंतर युअर ओव्हम वेट्स देअर फॉर 24 आवर्स. 24 तास हे ओव्हम काय करतं, वाट बघतं. इफ स्पर्म्स आर अवेलेबल, फर्टिलायझेशन विल टेक्स प्लेस. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा स्पर्म आतमध्ये एंटर करतो, हे खूप महत्वाचं आहे आणि खूप अमेझिंग गोष्ट आहे. तुमचं सेकंडरी oocyte हे मिओसिसच्या मेटाफेज मध्ये अडकलेलं असतं. जेव्हा स्पर्म आतमध्ये एंटर करतो, ठीक आहे, स्पर्म आतमध्ये एंटर करतो, स्पर्मचा कुठला भाग एंटर करत असतो, फक्त हेड एंटर करत असतो. म्हणजे स्पर्म काय करतो, सेकंडरी oocyteला त्याचं न्यूक्लिअर मटेरियल देतो, आणि त्याचबरोबर स्पर्म एक खूप महत्वाची गोष्ट देत असतो सेकंडरी oocyteला, ती म्हणजे सेंट्रिओल. ठीक आहे. सो आफ्टर दिस हे न्यूक्लिअर मटेरियल आलं स्पर्मचं, आणि महत्वाचं, खूप महत्वाचं ते म्हणजे काय, सेंट्रिओल. हा सेंट्रिओल जेव्हा आतमध्ये येतो, दिस मिओसिस बिकम्स कम्प्लीट. ठीक आहे. हे मिओसिस काय होतं, कम्प्लीट होतं. नाउ आफ्टर फर्टिलायझेशन द स्टॉप्ड मिओसिस गेट्स कम्प्लीट अँड देर इज फॉर्मेशन ऑफ झायगोट. आता लक्षात घ्या, इथं मिओसिस झालंय, बरोबर, मिओसिस झालंय म्हणल्यानंतर, मिओसिस कम्प्लीट झालं म्हणल्यानंतर इथं काय होणार आहे, अजून एक पोलार बॉडी तयार होणार आहे. राईट. नाउ दिस पोलार बॉडी
as it contains very lesser amount of cytoplasm, it disintegrate immediately, लगेच ही डिसइंटिग्रेट होऊन जातं. आणि झायगोट जे आहे इट कंटिन्यूज, झायगोटचं परत काय होत जातं, मायटोसिस होत जातं. नाउ इफ स्पर्म्स आर अवेलेबल, ठीक आहे, fertilization will take place, and if fertilization didn't take place, म्हणजे 24 तासामध्ये जर स्पर्म आले नाही किंवा स्पर्म तिथं नसतील फॅलोपियन ट्यूब मध्ये, तर काय होईल, ओव्हम डेड होऊन जाईल. ओव्हम फक्त 24 तास जगतं, हे लक्षात घ्या. महिन्यातून फक्त एकच ओव्हम रिलीज होणार आहे आणि ते पण किती वेळ जगणार आहे, फक्त 24 तास. आणि ह्या 24 तासामध्येच फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे. जर ह्या 24 तासामध्ये फर्टिलायझेशन झालं नाही, ओव्हम विल बिकम डेड अँड इट विल बी स्वेप्ट अवे थ्रू युअर मेन्स्ट्रुअल वेस्ट. मेन्स्ट्रुअल वेस्ट मधून हे काय होणार आहे, बाहेर टाकून देणार. सी, दिस इज व्हॉट हाऊ वी समराइज. ठीक आहे, दिस इज प्रीनॅटल स्टेज, बिफोर चाइल्डहुड. ठीक, म्हणजे जन्माच्या अगोदर, बिफोर चाइल्डहुड म्हणतात ना, सॉरी, प्रीनॅटल मीन्स बिफोर बर्थ. ह्याच्यामध्ये काय होत असतं बघा, ओजेनेसिस घडतं, राईट, प्रायमोडियल सेल्स. ठीक आहे, या प्रायमोडियल फॉलिकलचं फॉलिकल बनतं. ठीक आहे, या ओगोनियमचं मायटोसिस बनतं आणि ह्या प्रायमरी oocyte तयार होतात. नाउ दिस प्रायमरी oocyte हे जन्माच्या अगोदरच मियोसिस मध्ये जातात आणि प्रोफेज 1 मध्येच अडकून बसतात. आणि चाइल्डहुड मध्ये तर ओव्हरी इनॅक्टिव्ह असतात. ठीक आहे, कारण पिट्युटरी ग्लँड गोनाडोट्रॉफिन तयार करत नसते, त्यामुळे चाइल्डहुड मध्ये या ओव्हरी इनॅक्टिव्ह राहतील. पण जेव्हा प्युबर्टी अटेन होईल तेव्हा काय होईल, अंडर इन्फ्लुएन्स ऑफ दिस FSH and LH, प्रायमरी फॉलिकल्स विल स्टार्ट इनटू ग्रोइंग and they will initially form graphene follicle. ग्राफेन फॉलिकल मध्ये सेकंडरी oocyte तयार होईल आणि 14व्या दिवशी LH सर्ज होईल, तेव्हा ओव्युलेशन होईल आणि हा सेकंडरी oocyte बाहेर पडेल. आणि जो भाग राहिलेला आहे खालचा, हा ओव्हरीतच राहिला आहे, तोच्या भागाला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे, आता इथे इकडच्या साईडला बघा काय होतं, मियोसिस कंप्लीट होतं प्रायमरी oocyteचं. ठीक आहे, 2 पार्ट तयार होतात, एक म्हणजे सेकंडरी oocyte तयार होतो तुमचा आणि एक पोलार बॉडी तयार होतो. ठीक आहे, नंतर परत ह्या दोन्हींचं मियोसिस घडतं. सेकंडरी oocyte मेटाफेज मध्येच अडकतं आणि पोलार बॉडी काय होतात, 2 पोलार बॉडी तयार होतात आणि त्या लगेच डिसइंटिग्रेट होऊन जातात ओव्हरीमध्येच. मग हे सेकंडरी oocyte इथं ओव्युलेशन मध्ये रिलीज केले गेले. ह्याला जर स्पर्म अटॅच झाला, ठीक आहे, तर इमिडिएटली मियोसिस सेकंड कंप्लीट होईल. इमिडिएटली मियोसिस सेकंड कंप्लीट झाले की झायगोट तयार होईल आणि अजून एक सेकंड पोलार बॉडी तयार. ही सेकंड पोलार बॉडी लगेच डिसइंटिग्रेट होऊन जाईल फॅलोपियन ट्यूब मध्ये आणि हे झायगोट पुढे काय होईल, कंटिन्यू. ठीक आहे, समजलं ओजेनेसिस सगळ्यांना? Yes sir. Okay. Yes, sir. Okay. Yes, Now we'll move towards very important part of your syllabus, that is menstrual cycle. See, menstrual cycle ही एक पिरियॉडिक घडणारी गोष्ट आहे. सी, आफ्टर ऑनसेट ऑफ प्युबर्टी, ठीक आहे, मुलींमध्ये गर्ल्समध्ये एक हार्मोनल चेंजेस घडतात की ज्याच्यामुळे एक 28 दिवसाची एक सायकल तयार होते. ठीक आहे, ह्या सायकलला आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल. सी, मेन्स्ट्रुअल सायकलचं आपण डेफिनेशन कशी करू शकतो, इट्स अ सायकल. ठीक आहे, इट्स मेन्स्ट्रुअल सायकल इज द प्रोसेस of discharge of blood and broken tissues from vagina of woman every month from onset of to end of menstrual cycle, that is menopause. ठीक आहे, except during pregnancy and some months of breastfeeding. ठीक आहे, तर प्रत्येक महिन्याला ब्लडचा आणि ब्रोकन टिश्यूचा डिस्चार्ज घडत असतो वजायनाद्वारे. ठीक आहे, एव्हरी मंथ. कधीपासून, आफ्टर ऑनसेट ऑफ प्युबर्टी ते मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होईपर्यंत. ठीक आहे, एक्सेप्ट मेन्स्ट्रुअल सायकल अब्सेंट कधी असतो लक्षात घ्या, तर एक्सेप्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड सम मंथ्स ऑफ ब्रेस्टफीडिंग. सम मंथ्स, इनिशियल 1 महिना पर्यंत. ठीक आहे, कारण ऑक्झिटोसिन बोथ. ठीक आहे, मिल्क प्रोडक्शन, प्रोलॅक्टिन. सी, प्रोलॅक्टिनच्या जे लेवल्स आहेत त्या सुद्धा काय करतात, इनिशियली मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट व्हायला इनिबिट करत असतात इनिशियली. ठीक आहे, सो ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड starting months of breastfeeding, the menstrual cycle is absent.
In fact, menstrual cycle is considered as absence of pregnancy. Menstrual cycle is what? One of the important sign that there is an absence of pregnancy. Now, menstrual cycle, as we have seen, is a periodical process. See, these processes, these periodical processes, this is very essential as it produces changes in your female reproductive system which are responsible for pregnancy. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये अनेक चेंजेस घडत असतात आणि हे चेंजेस हे महत्त्वाचे असतात त्यासाठी फॉर प्रेग्नन्सी. नाउ द फर्स्ट ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल वी कॉल इट एज मेनार्च. जेव्हा पहिलं मेन्स्ट्रुअल सायकल होतं तेव्हा आपण म्हणतो मेनार्च. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा हे टर्म एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. फर्स्ट ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज कॉल्ड एज मेनार्च, while permanent stoppage of menstrual cycle is known as menopause. Various hormones, they play a very important role in this 28 days cycle. See, in most of the women the menstrual cycle is of 28 days. Most of the women it is of 28 days cycle, but in certain cases the days of this cycle may reduce, may increase. ठीक आहे, काही कंडिशन मध्ये सायकल जी आहे जराशी कमी होते, 26-24 दिवसांची असते, तर काही ह्याच्यामध्ये 32-34 दिवसांची पण सायकल घडते. ठीक आहे, सो इट इज परफेक्टली नॉर्मल. इट इज नॉट लाईक की बाबा ॲबनॉर्मल आहे. हा, जर महिना जर 15-15 दिवसाचा जर गॅप पडत असेल तर इट इंडिकेट्स ॲबनॉर्मॅलिटी इन द मेन्स्ट्रुअल सायकल. फॉर इझी अंडरस्टँडिंग ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल वी हॅव डिवायडेड इंटू टू. फर्स्ट इज ओव्हेरियन सायकल अँड युटेराइन सायकल. सी, मेन्स्ट्रुअल सायकल आपण दोन ह्याच्यात डिवाइड करतोय, एक तर ओव्हेरियन सायकल आणि युटेराइन सायकल. हे असं कशासाठी? कारण ओव्हरीज मध्ये काही चेंजेस घडत असतात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग युटेरस मध्ये चेंजेस घडत असतात. आणि मेन जे काही तुम्ही मेन्स्ट्रुएशन पाहता, आपण जे काही म्हणतो मेन्स्ट्रुएशन झालं, मेन्स्ट्रुएशन पिरियड्स, तर हे कशामुळे होतात? तर प्रेझेन्स ऑफ ब्लड थ्रू वजायना, राईट? आपण डेफिनेशन मध्येच पाहिलेलं आहे. तर हे ब्लिडिंग जे काय आहे इट इज रिझल्टिंग बिकॉज ऑफ युटेराइन डेव्हलपमेंट. युटेरस मध्ये जे काही डेव्हलपमेंट होत असते, युटेरस मध्ये जे काही चेंजेस होत असतात त्यामुळे हे ब्लिडिंग दिसत असते. त्यामुळे आपण युटेरस मध्ये काय चेंजेस होणार ते पाहणार आहोत. आणि हे युटेरस मध्ये का चेंजेस होतात? तर बिकॉज देर आर चेंजेस इन हॅपनिंग इन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये काही चेंजेस व्हायला लागलेत. हे ओव्हरीमध्ये जे काही चेंजेस व्हायला लागलेत हे काय करतात? युटेरस मध्ये चेंजेस करतात. That is why it is essential to study both the things, both the happenings. दोन्ही ठिकाणी काय काय गोष्टी घडतात, ओव्हरी मध्ये काय घडतंय ते बघणं आपल्याला गरजेचं आहे आणि युटेरस मध्ये पण काय घडतंय ते गरजेचं आहे, पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूया हार्मोन्स इन द मेन्स्ट्रुअल सायकल. सी, ऑन ऑनसेट ऑफ प्युबर्टी hypothalamus releases a hormone we call it as GnRH, gonadotropin releasing hormone. Under influence of this GnRH, your anterior lobe of pituitary gland secretes two gonadotropins. First is FSH, follicle stimulating hormone. See, this hormone is very important as far as female are concerned, as this hormone is responsible for maturation of ovarian follicle. ठीक आहे, आपण पाहिलो तर मेल मध्ये FSH इज रिस्पॉन्सिबल इनडायरेक्टली. ठीक आहे, इनडायरेक्टली रिस्पॉन्सिबल होतं स्पर्मॅटोजेनेसिस. बट इन केस ऑफ फिमेल इट इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅच्युरेशन ऑफ ओव्हेरियन फॉलिकल्स. ठीक आहे, अँड इट ऑल्सो स्टिम्युलेट्स रिलीज ऑफ एस्ट्रोजन फ्रॉम ओव्हेरियन फॉलिकल्स. द अदर हार्मोन, अदर gonadotropin, we all know it is luteinizing hormone. See, in case of male, LH was responsible for release of testosterone, right? While in case of female, luteinizing hormone is responsible for triggering the ovulation. जे काही ओव्युलेशन घडतं हे कुणामुळे घडतं? ल्युटिनायझिंग हार्मोन. कितव्या दिवशी ओव्युलेशन घडतं? 14व्या दिवशी. Now, ovarian cycle. See, in case of ovarian cycle, what we are going to see? We are going to see different events that are happening in the ovary. ठीक है, that is formation and maturation of follicular cells inside the ovary. The cycle, it is divided into three phases. First is follicular phase, second is ovulation phase, and third is luteal phase. तीन phase, follicular phase, ठीक है, ovulatory phase, and third is luteal phase. तो पहले phase पाहूया आपण follicular phase. See, after onset of maturity or after onset of puberty, तुमची पिट्युटरी ग्लँड आपण मगाशीच पाहिलं हार्मोन सेक्शन मध्ये, हार्मोनच्या स्लाइड मध्ये गोनाडोट्रॉपिन्स तयार करायला लागतो, FSH आणि LH. ठीक आहे, आणि ह्या दोन हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्स खाली ओव्हेरियन फॉलिकल्स काय व्हायला लागतात? ग्रो व्हायला लागतात.
See, there are millions of follicular cells are already present in your ovary since birth. ह्यातलंच काय होतात, सिलेक्टेड सेल दे स्टार्ट टू ग्रो. See, again I repeat, millions of cells are there, but only selected cells they start to grow. काही एक limited cells काय व्हायला लागतात, grow व्हायला. Even after few days, what happens? The level of FSH further increases. Follicle stimulating hormone चे level परत वाढते, which again accelerates growth of 6 to 10 primary follicles that compete each other for growth. FSH ची लेवल परत वाढल्यामुळे काय होतं, फक्त 6 ते 10 प्रायमरी फॉलिकल निवडल्या जातात की ज्या एकमेकांना कॉम्पीट करायला लागतात ग्रोथसाठी. The second layer of these cells, we call it as theca, it starts developing around these follicles. ह्या theca cells काय करायला लागतात, they start secreting your sex hormone estrogen and progesterone, particularly estrogen तयार करायला. ठीक आहे. Now LH from pituitary and estrogen which is synthesized or secreted by these theca cells काय होतात, accelerate growth of these primary follicles into vesicular follicles. ठीक आहे. इथं antrum बनायला लागतं, antral cavity तयार व्हायला. ठीक आहे. इवन ओनली आफ्टर अ वीक, एक आठवडा झाला फॉलिक्युलर फेजचा की काय व्हायला लागतं, फक्त 1 ओहम. सी, पहिल्यांदा काही लिमिटेड सेल्स होत्या, त्यापैकी 6 ते 10 परत मॅच्युअर व्हायला लागल्या. नंतर 1 आठवड्यानंतर फक्त 1 ओहम इट स्टार्ट्स ग्रोइंग, द अदर स्टॉप्स द ग्रोथ. ठीक आहे. सी, दिस स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. This stage is very important because it eliminates possibility of formation of more than one child. स्टेज नसली असती तर काय झालं असतं, ऍट अ टाइम 3-4 डेव्हलप झाले असते, 3-4 ओहम एकदम रिलीज. आणि आपल्याला माहिती आहे देर आर ऑलमोस्ट 150 मिलियन स्पर्म्स रिलीज ड्युरिंग इजॅक्युलेशन, राईट. या 150 मिलियन मधले 100 मिलियन समजा मधल्या पॅसेज मध्ये 50 मिलियन स्पर्म्स अवेलेबल आहेत आणि 3 ओहम आहेत. सो इमिडिएटली देअर विल बी फर्टिलायझेशन, राईट. सो देअर विल बी पॉसिबिलिटी ऑफ 3-4 चाइल्ड्स एव्हरी टाइम. सो फॉर्च्युनेटली दिस इज नॉट हॅपनिंग, राईट. ऑलरेडी आपला पॉप्युलेशन एक्सप्लोजन किती चालू आहे आपल्याला माहिती आहे, लोकसंख्या किती वाढते आणि लोकसंख्येचे प्रॉब्लेम काय काय तुम्हाला पण माहिती आहेत, वाढत्या लोकसंख्येचे प्रॉब्लेम. तर विचार करा, जर ऍट अ टाइम जर ही स्टेजच नसली असती, ऍट अ टाइम 3-4 ओहम एकदमच रिलीज होत असते, तर एव्हरी टाइम ड्युरिंग 1 चाइल्ड बर्थ 3 ते 4 चाइल्ड बर्थ झाले असते. सो फॉर्च्युनेटली दिस इज नॉट हॅपनिंग, राईट. इन दिस स्टेज ओनली 1 ओहम इट स्टार्ट्स ग्रोइंग. ठीक आहे. अँड अदर स्टॉप्स ग्रोथ. अँड सी, दिस स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी डिटरमाइन्स पॉसिबिलिटी ऑफ द फ्रॅटर्निटी. कदाचित चुकून जर 2 ओहम जर डेव्हलप झाले, फ्रॅटर्नल ट्विन होऊ शकतात. नाउ दिस सिंगल फॉलिक्युलर सेल विच फर्दर इन्क्रीजेस इन साइज अँड इट फॉर्म्स द मॅच्युअर ग्रॅफाइन फॉलिकल. नाउ दिस ग्रॅफाइन फॉलिकल विल नाउ बस्ट. ठीक आहे, फुटेल अँड इट विल कॉज रिलीज ऑफ सेकंडरी ओहम, that is ovulation. Now second stage, this is ovulation. See, on the 14th day of the 28th day cycle, LH surge happens, which results in bursting of Graafian follicle inside the ovary, and it releases secondary ovum in the pelvic cavity. Once released, the fembre, we all know, it collects the ovum inside the fallopian tube. Now ovum will wait here 24 hours for sperm. If sperms are available, fertilization will take place, or ovum will simply die. Then last stage we call it as luteal phase. ठीक आहे. इट इज द लास्ट स्टेज ऑफ ओव्हेरियन सायकल. आता ह्याच्यात बघा गंमत काय होत असते. आता हे ओव्हम जे इथं रिलीज झालेलं आहे ओव्ह्युलेशन नंतर, हे डिटरमाइन करते हे ल्युटियल फेजला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जर हे ओव्हम फर्टिलाइज झालं, ठीक आहे, म्हणजे झायगोट तयार झालं. झायगोट तयार झालं की इमिडिएटली मायटोसिस 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 स्टार्ट करायला लागतं. एक सेल पासून अनेक सेल अनेक सेल अनेक सेल अनेक सेल तयार व्हायला लागतं आणि एम्ब्रिओ तयार व्हायला लागतं. जेव्हा एम्ब्रिओ एक स्टेज आहे ब्लास्टुला नावाची, ह्या ब्लास्टुला नावाच्या स्टेजमध्ये एंटर करतो, तेव्हा हा
झायगोट तयार झालेला इमिडिएटली काय होत असतो, अँप्युलामधून सिलेरी एपिथेलियम ह्याला पुढे ढकलत राहत असतो. मग जेव्हा ब्लास्टुला स्टेज पर्यंत पोहोचतो तेव्हा हा युटेरस मध्ये एंट्री करतो. मग युटेरस मध्ये एंट्री केलं की युटेरसच्या वॉल तोपर्यंत आपण पाहूया युटेराइन सायकलमध्ये युटेरसच्या वॉल अशा फुगलेल्या असतात, स्वेल झालेल्या असतात, ग्रोथनं भरपूर ग्रोथ झालेली असते. मग हा ब्लास्टुला स्टेज मधला एम्ब्रिओ काय होतो, त्या युटेरसच्या वॉलमध्ये इम्प्लांट होतो, बुडतो, पुरला जातो ग्रोथसाठी पुढच्या. मग हा ब्लास्टुला मधला एम्ब्रिओ एक हार्मोन तयार करतो, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन HCG. हे हार्मोन जातं ओव्हरीमध्ये जातं आणि जे काही कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे, सी हा जो काही ग्रॅफियन फॉलिकल फुटलेला जो पार्ट आहे जो ओव्हरीमध्येच राहतोय तो कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियम मध्ये आणि हा कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असतो. आणि हे प्रोजेस्टेरॉन जे आहे हे युटेरसच्या वॉल मोठ्या होण्यासाठी खूप गरजेचं आहे. वन्स अगेन आय रिपीट, आय ऑलवेज से दिस लाईन, progesterone is important for sustaining the pregnancy. Progesterone is important for maintaining the pregnancy. ठीक है. Now this HCG जे काय तयार झालेलं आहे, it stimulates corpus luteum. कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलेट करायला लागतं टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, टू सिक्रेट मोर प्रोजेस्टेरॉन. ऑलरेडी कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असतं, पण हे HCG काय करतं, जाऊन सांगतं की प्रेग्नन्सी इज देअर, नाउ वी रिक्वायर मोर प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. सो मोर अमाऊंट ऑफ प्रोजेस्टेरॉन स्टार्टेड सिंथेसाइजिंग. आणि जसं जसं प्रोजेस्टेरॉनचं सिंथेसिस, प्रोजेस्टेरॉनचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये वाढतं, ऑटोमॅटिक प्रोजेस्टेरॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं दिसलं की तुमचं अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी FSH आणि LH प्रोडक्शन स्टॉप करतो. आपल्याला माहिती आहे FSH आणि LH कशासाठी महत्वाचं आहे, डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स आणि ओव्युलेशन, राईट. म्हणजे प्रोजेस्टेरॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ह्याचा अर्थ प्रेग्नन्सी इज देअर, नाउ देअर मस्ट नॉट बी अनदर मेन्स्ट्रुअल सायकल, राईट. सो anterior lobe of pituitary stops producing this FSH and LH, and there is increased amount of progesterone in blood which causes proliferation, growth of endometrium which favors implantation of the embryo. ठीक है. So it happens when fertilization takes place. Now what if fertilization doesn't happen? Ovum will die. ठीक है. As there is no ovum, there is no embryo. ठीक आहे. ओव्हम नाही म्हणल्यावर एम्ब्रिओ नाही, एम्ब्रिओ नाही आहे म्हणल्यानंतर HCG तयार होणार नाही, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन. हे HCG नाही मिळालं की कॉर्पस ल्युटियम काय होईल, डेड होऊन जाईल. कॉर्पस ल्युटियम विल गेट कन्वर्टेड इनटू कॉर्पस अल्बिकन्स. ठीक आहे. इट डझंट हॅव एनी सिक्रेटरी फंक्शन्स. नाउ प्रोजेस्टेरॉनचं पण सिक्रेशन कमी झालं, कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन तयार करत होतं, त्यामुळे प्रेग्नन्सी तुमच्या युटेरसच्या वॉल मोठ्या होत होत्या. आता कॉर्पस अल्बिकन्स तयार झालं म्हणजे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणारं कोणच नाहीये, प्रोजेस्टेरॉन नाहीये. प्रोजेस्टेरॉन नाही म्हणल्यानंतर युटेरसच्या वॉल्स काय व्हायला लागतील, ब्रेक व्हायला लागतील. सी वन्स अगेन रिपीट दिस वर्ड, रिपीट दिस सेंटेन्स, प्रोजेस्टेरॉन इज इसेन्शियल फॉर मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. इन absence of progesterone, endometrium will start breakdown and will result into menstruation, that is bleeding. Now second, हे आपण पाहिलं आता ओव्हरीमध्ये काय घडत होतं, आता आपण पाहूया युटेरस मध्ये काय घडतं. ठीक आहे. करस्पॉन्ड आपण आता कोरिलेट करूया. युटेराइन सायकल मध्ये काय होतं बघा. युटेराइन सायकल इट इन्क्लूड्स or it tells us the changes which are happening at endothelial layer of the uterus. युटेरसच्या इंडोथेलियम मध्ये काय घडतंय, युटेरसचे 3 लेयर होते, राईट. कुठले कुठले, पेरिमेट्रियम, इंडोमेट्रियम, मायोमेट्रियम. सगळ्यात बाहेरचं पेरिमेट्रियम, बाहेरचं कवर, मधलं मायोमेट्रियम जे मसल पासून बनलेलं आहे, आणि सगळ्यात आतमधलं दॅट इज इंडोमेट्रियम. आता जे काही युटेराइन सायकल घडते ही कुठं घडते बघा, इंडोमेट्रियम. त्याच्या परत 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट इज मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड इज प्रॉलिफरेटिव्ह फेज, आणि थर्ड इज सिक्रेटरी फेज. ठीक आहे. आता आपण ओव्हेरियन सायकल जिथं संपली होती तिथूनच आपण युटेराइन सायकल कंटिन्यू करूया. ठीक आहे. फर्स्ट इज मेन्स्ट्रुअल फेज. Menstruation we also call it as menses.
menstrual bleeding, or simply we generally call it as period, right? It is the first phase of your uterine cycle and it indicates absence of the pregnancy. See, if there is bleeding through vagina, it indicates absence of pregnancy. If there is menstrual cycle, जर महिन्याच्या महिन्याला जर पिरियड येत असेल तर याचा अर्थ काय असतो, there is absence of pregnancy. See, this phase, menstrual phase, it usually lasts for 3 to 5 days. ठीक आहे, बट इट माइट रेंज फ्रॉम 2 to 7 days इन केस ऑफ सम वुमन. काही वुमन मध्ये 2 दिवसातच ब्लिडिंग होतं, काही वुमन मध्ये जरासं जास्त दिवस चालतं, 7 दिवसापर्यंत ब्लिडिंग होतं. सी, ऑन ॲव्हरेज ऑफ 35 milliliter ऑफ ब्लड इज लॉस्ट ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. ठीक आहे, बट काही फिमेलमध्ये कमी ब्लिडिंग होतं 10 ml पर्यंत, तर काही फिमेलमध्ये जास्त होतं, राईट, अप टू 80 ml. सो अप टू 80 ml इट इज कन्सिडर्ड एज अ नॉर्मल. इफ is happening more than 80 ml, 100 ml, 120 ml पर्यंत जर ब्लड लॉस होत असेल, ठीक आहे, सो इट इज अ प्रॉब्लेम. ठीक आहे, सो अप टू 80 ml इट इज कन्सिडर्ड एज नॉर्मल. ठीक आहे, इट इज एक्सिडिंग 80 ml इट इज प्रॉब्लेमॅटिक. सी, इन अब्सेन्स ऑफ HCG हे मेन्स्ट्रुएशन का होतं, राईट? इन अब्सेन्स ऑफ HCG, दॅट इज ह्युमन कुरियनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन, हे कोण तयार करत होतं? एम्ब्रियो तयार करत होता. जर एम्ब्रियोच नाहीये, राईट, म्हणल्यानंतर HCG तयार होणार नाही. HCG कशासाठी गरजेचं आहे आपल्याला? कॉर्पस ल्युटियम ऍक्टिव्हेट राहण्यासाठी. कॉर्पस ल्युटियमचं काम काय असतं? प्रोजेस्टेरॉन तयार करणं. प्रोजेस्टेरॉन काय करत असतं? वॉल्स युटरसच्या मेंटेन करत असतं. आता ह्युमन कुरियनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन आलं नाही, याचा अर्थ प्रेग्नन्सी झालेली नाहीये. सो कॉर्पस ल्युटियम विल डिसइंटिग्रेट इनटू कॉर्पस अल्बिकन्स, राईट. मग आता प्रोजेस्टेरॉन तयार झालं नाही की ऑटोमॅटिकली काय होणार आहे? युटराईन वॉल डाय व्हायला लागतात. तर कशा व्हायला लागतात बघा. सर, डिक्रीज लेवल्स ऑफ प्रोजेस्टेरॉन दे कॉज ब्रेकडाऊन ऑफ इंडोमेट्रियम. हाऊ इट टेक्स प्लेस? देर इज रिलीज ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे केमिकल असतात, जे पण काही तुम्हाला पेन्स होतात बॉडीमध्ये, तुम्हाला ताप येतो, पेन्स येतात, त्यापैकी एक महत्वाचा हा केमिकल सिग्नल आहे, तो म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन. ठीक आहे, लक्षात राहू द्या. जी पर्टिक्युलरली जिथं पण सूज येते शरीरामध्ये तुम्हाला, ठीक आहे, जखम वगैरे झाल्यानंतर, तर ह्यात खूप महत्वाचा रोल प्ले करतात हे प्रोस्टाग्लॅन्डिन. तर नॅचरली प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतात, अब्सेन्स ऑफ HCG. ठीक आहे, दीज प्रोस्टाग्लॅन्डिन्स विच आर रिलीज्ड ॲट युटेरस, दे कॉज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेराइन आर्टरीज. ठीक आहे, युटेरसच्या आर्टरीजचं कॉन्ट्रॅक्शन होतं. युटेरसच्या आर्टरीचं कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे काय होईल? ब्लड व्यवस्थित पुढे फ्लो होत नाही. आता ब्लड पुढच्या भागाला व्यवस्थित मिळलं नाही म्हणलं की तो सेल ऑटोमॅटिक इट रिझल्ट्स इन टू इस्चेमिया, मीन्स लॅक ऑफ ऑक्सिजन. ड्यू टू दिस इस्चेमिया, दॅट इज लॅक ऑफ ऑक्सिजन, द ब्रेकडाऊन ऑफ स्ट्रॅटम फंक्शनॅलिस टेक्स प्लेस. आपण पाहिलं होतं इंडोमेट्रियमच्या 2 लेअर असतात, स्ट्रॅटम बेसिलिस खालचा मेन लेअर आणि त्याच्यावरचा स्ट्रॅटम फंक्शनॅलिस. हा स्ट्रॅटम फंक्शनॅलिस काय व्हायला लागतो? ब्रेक व्हायला लागतो आणि मेन्स्ट्रुएशन म्हणजे ब्लिडिंग स्टार्ट होतं. ठीक आहे, देर इज वन एन्झाइम वी कॉल इट एज प्लाझ्मिन. दिस प्लाझ्मिन प्रिव्हेंट्स क्लॉटिंग ऑफ ब्लड ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. सी, युजली व्हॉट हॅपन्स, ब्लड जर बाहेर आलं, ठीक आहे, सेल म्हणजे जर रप्चर झाली कुठं स्किन वगैरे तुमची किंवा म्युकोजल लेअर, तर काय होतं? ब्लड बाहेर येतं. ब्लड बाहेर आलं की इमिडिएटली कोॲग्युलेशन व्हायला पाहिजे, राईट. तर कोॲग्युलेशन इन केस ऑफ मेन्स्ट्रुएशन इट डझंट हॅपन, राईट, बिकॉज ऑफ दिस एन्झाइम प्लाझ्मिन. हे प्लाझ्मिन काय होतं? ब्लड क्लॉटिंग इनिबिट करतं मेन्स्ट्रुएशन मध्ये, त्यामुळे ब्लड कंटिन्युअस बाहेर फ्लो होत राहतं. सी, मेन्स्ट्रुअल फेज इट इज कॅरेक्टराइज्ड बाय सर्टन कॉम्प्लिकेशन्स. देर इज पेन इन द बॅक. ठीक आहे, सी, बऱ्याचशा वुमेन्स जे असतात हे डिफरंट फील म्हणजे प्रत्येक वुमेन मध्ये सिम्पटम्स जे असतात दे माइट व्हॅरी, राईट. मोस्ट ऑफ द वुमन दे फील पेन इन द बॅक, राईट. कंबर दुखणे, पाठ दुखणे, पोट दुखणे, राईट, अप्पर थाय, मांड्या दुखणे. दिस आर व्हॉट कॉमन सायन्स ऑफ मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज मध्ये या कॉमन घडणाऱ्या गोष्टी. का? बिकॉज ऑफ दिस बिकॉज ऑफ दिस प्रोस्टाग्लॅन्डिन. ह्या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे आणि हे जे काही ब्लिडिंग व्हायला लागलेलं आहे त्यामुळे बॅक पेन, स्टमक पेन, अप्पर थाय पेन हे कॉमन असतं. पर्टिक्युलरली पहिले जे काही 2-3 दिवस असतात त्या मेन्स्ट्रुएशनच्या, त्यामध्ये पेन्स घडतात, राईट. जे काही अडोलसंट गर्ल्स आहेत म्हणजे नुकत्याच प्युबर्टीमध्ये गेलेले आहेत, राईट, अशांमध्ये देर इज सिव्हिअर पेन. पेन कशी असते? सिव्हिअर असते. ऑलमोस्ट 67% ऑफ वुमन ऑब्झर्व सिव्हिअर क्रॅम्पिंग. क्रॅम्पिंग म्हणजे काय? पोट आवळून घेतले, आवळून घेणे. क्रॅम्पिंग म्हणजे काय? आवळून घेणे.
सो 67% ऑफ वुमेन दे ऑब्झर्व सिव्हिअर क्रॅम्पिंग. ठीक आहे. सो दिस इज वॉट युअर मेन्स्ट्रुअल फेजेस. सी आपण आपल्या घरामध्ये वगैरे किंवा पाहतो आपल्या तर पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये एक पद्धत आहे, जेव्हा एखादी वुमन मेन्स्ट्रुएटिंग फेजमध्ये असते, ह्या फेजमध्ये असते मेन्स्ट्रुअल फेजमध्ये, म्हणजे जेव्हा ब्लिडिंग चालू असतं तेव्हा आपले तर एक हे करतात बघा, 3 दिवस बाजूला बसवणं वगैरे प्रकार असतो. ठीक आहे. 3 दिवस किंवा 5 दिवस बाजूला बसायला सांगतात, कशाला शिवायचं नाही, काय करायचं नाही वगैरे. राईट. सो ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे असू शकेल, बट जर तुम्ही नीट विचार कराल तर ही जे काही 3 दिवस ते 5 दिवस हे आपल्या म्हणजे कल्चरमध्ये जर आपले जे काही इंडियन कल्चर आहे ह्यामध्ये 5 दिवस त्यांना कम्प्लीट रेस्ट दिलेली आहे. सी बिकॉज ऑफ दिस, बिकॉज दिस थिंग्स आर अनअवॉइडेबल थिंग्स. कारण जेव्हा मेन्स्ट्रुअल फेजमध्ये असणार आहे एखादी लेडी तेव्हा ह्या गोष्टी घडणारच आहेत. पेन्स अनअवॉइडेबल आहेत, पेन होणारच, कारण प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज होत आहे, पेन होणारच. मग इथं तुम्ही कुठलं मेडिसिन पण घेऊ शकत नाही. ठीक आहे. इथं काही कंडिशनमध्ये जर खूपच सिव्हिअर मेनोरेजी आहे, खूपच ब्लिडिंग लॉस व्हायला लागला, मग अशा वेळेस देतात औषध. जर नॉर्मल ह्याच्यामध्ये जर तुम्ही घ्यायला लागलात पेन किलर, तर पेन किलर काय करतात, तर पेन किलरचा एक साईड इफेक्ट आहे. पेन किलर काय करतात तर प्लेटलेट किंवा तुमच्या आरबीसीचं हे जे असतं काय म्हणतात ॲग्रिगेशन, हे इनिबिट करतात. आरबीसी एकत्र यायची किंवा क्लॉट फॉर्मेशनची प्रोसेस काय करतात, डिले करतात. ऑलरेडी ब्लिडिंग होत असते, त्यामुळे जर तुम्ही पेन किलर घेतली, पेन किलरमध्ये तुमची पेन जराशी कमी होईल, पण काय होईल, ब्लिडिंगचा चान्स काय होईल, वाढेल. त्यामुळे शक्यतो मेडिसिन टाळतात. ठीक आहे. तर आपल्या कल्चरमध्ये काय केलेलं आहे, 5 दिवस हा रेस्ट पिरियड दिलेला आहे. ठीक आहे. सो दिस वॉट मेन्स्ट्रुअल फेज. सेकंड इज प्रॉलिफरेटिव्ह फेज. मेन्स्ट्रुअल फेज झाल्यानंतरही प्रॉलिफरेटिव्ह फेज चालू होते. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ओव्हरीमध्ये काय घडत असतं, ओव्हरीमध्ये FSH काय करत असतं, नवीन ओव्हेरियन फॉलिकल्सना ऍक्टिव्हेट करत असतं. त्यामुळे काय होत असतं, इस्ट्रोजन नवीन भरपूर प्रमाणात तयार व्हायला लागतं. जे काही तिथे इस्ट्रोजन नवीन जास्त तयार व्हायला लागलेलं आहे हे ब्लडमध्ये जात आहे. हे ब्लडमधलं इस्ट्रोजन युटेरसमध्ये काय करतं बघा, इट कॉजेस प्रॉलिफरेशन ऑफ इंडोमेट्रियम इन द युटेरस. आता जो काही स्ट्रेटम बेसिलिस होता हा अंडर इन्फ्लुएन्स ऑफ दिस इस्ट्रोजन स्टार्ट प्रोड्युसिंग न्यू स्ट्रेटम फंक्शनॅलिस. ठीक आहे. सो आफ्टर मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल्स इन द ओव्हरी इट रिलीजेस इस्ट्रोजन विच कॉजेस ग्रोथ ऑफ न्यू लेअर ऑफ इंडोमेट्रियम. ठीक आहे. आपण ह्याला म्हणतो प्रॉलिफरेटिव्ह इंडोमेट्रियम. हा इंडोमेट्रियम थिक बनतो. ठीक आहे. यातल्या सेल्स एकदम रॅपिड ग्रो व्हायला लागतात आणि म्युकस प्रोड्युसिंग सेल्स आणि नवीन ब्लड कॅपिलरीज इथं तयार व्हायला लागतात. इस्ट्रोजन जे काही भरपूर प्रमाणात तयार व्हायला लागलेलं असते आता. ठीक आहे. आफ्टर मेन्स्ट्रुएशन इस्ट्रोजन प्रमाण वाढलेलं असतं, कारण नवीन ओव्हेरियन फॉलिकल तयार होत असतं, त्या इस्ट्रोजन तयार करत असतं. मग ह्यामुळं काय होतं, सर्व्हिक्समध्ये क्रिप्ट तयार होतात. ठीक आहे. सर्व्हिक्स जे असतं आपण पाहिलंय माउथ ऑफ युटेरस, ह्याच्यामध्ये क्रिप्ट तयार व्हायला लागतात. क्रिप्ट म्हणजे भरपूर तिथं ग्रोथ व्हायला लागते सेल्सची आणि असे दऱ्या तयार व्हायला लागतात. आणि ह्यामध्ये तुमच्या म्युकस प्रोड्युसिंग सेल्स जास्त असतात. दे स्टार्ट प्रोड्युसिंग मोर अँड मोर अमाऊंट ऑफ म्युकस विच वी कॉल हिअर ॲज व्हजायनल डिस्चार्ज. ठीक आहे. दिस स्टेज प्रिपेअर्स युटेरस फॉर द एंट्री ऑफ स्पर्म. जे काही सेक्शुअल इंटरकोर्स साठी हे इस्ट्रोजन काय करत असतं, हे सेक्शुअल इंटरकोर्ससाठी प्रिपेअर करत असतं युटेरसला. vaginal discharge is increasing, right? This vaginal discharge increases transportation or motility of the sperms. This phase ends when ovulation occurs and level of estrogen declines. आता ही स्टेज कधी संपते, जेव्हा इस्ट्रोजन डिक्लाइन होईल. राईट. इस्ट्रोजन कधी डिक्लाइन होणार आहे, जेव्हा ओव्युलेशन होणार आहे. ओव्युलेशन झालं, ओव्युलेशन म्हणजे काय, ओव्युलेशन म्हणजे ग्रॅफियन फॉलिकल फुटणार आहे. राईट. ओव्हम बाहेर पडणार आहे. मग आता जे इस्ट्रोजन तयार करत होता तो पार्टच फुटलाय. आता तो काय तयार झालाय, कॉर्पस ल्युटियम. हा कॉर्पस ल्युटियम काय तयार करत असतो, प्रोजेस्टेरॉन. सो ऑटोमॅटिकली दिस फेज एंड्स.
and third phase starts. We call it as secretory phase. This final phase of uterine cycle, and it corresponds to luteal phase of the ovarian cycle. ओव्हेरियन सायकल मध्ये जेव्हा ल्युटियल फेज स्टार्ट होते तेव्हा इथं ही सिक्रेटरी फेज स्टार्ट होते. कारण का जेव्हा ओव्युलेशन घडतं तेव्हा कॉर्पस ल्युटियम तयार होतं ओव्हरीमध्ये. हे कॉर्पस ल्युटियम काय करतं, प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागतं. नाउ वी ऑल नो प्रोजेस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ द प्रेग्नन्सी, राईट. दिस प्रोजेस्टेरॉन हार्मोन इट स्टार्ट्स मेकिंग युटरस रिसेप्टिव्ह फॉर इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओव्हम. ठीक आहे. प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये काय झालं बघा, राईट. स्पर्मच्या एंट्रीसाठी बॉडी तयार होती, राईट. आता ओव्युलेशन झालंय म्हणल्यानंतर मे बी फर्टिलायझेशन झालं असेल, राईट. सो बॉडी स्टार्ट्स प्रिपेअरिंग युटेरस. नाव आता बॉडी युटेरसवर कॉन्सन्ट्रेट करते. कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागतं आणि ते काय करायला लागतं, युटेरसच्या वॉल एकदम इडिमॅटस बनवतं. इडिमॅटस म्हणजे सुचतात, युटेरसच्या वॉल लिटरली सुचतात, खूप जाड बनतात. Secretory glands they start producing a large amount of water liquid to assist the passage of your spermatozoas. If fertilization occurs, the fertilized ovum it travels through the uterus, through the uterine tube and becomes embedded. However, if fertilization doesn't occur, it will result into menstruation and a new cycle will get initiated. So this is what the correlation. See ovarian cycle day 1, ठीक आहे. ओव्हरियन फॉलिकल्स लहान असतात. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ FSH दे स्टार्ट ग्रोईंग, अँट्रम तयार व्हायला लागतो. सेकंडरी फॉलिकल ही मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल बनते. 14व्या दिवशी फुटते, ओव्हम रिलीज होतो. ठीक आहे. दिस इज ओव्युलेटरी फेज अँड फ्रॉम हिअर दिस रिमेनिंग पार्ट इट विल बिकम कॉर्पस ल्युटियम. सो इट स्टार्ट्स ल्युटियल फेज. सो ल्युटियल फेज 21 दिवसापर्यंत हा ल्युटियम मोठा राहतो. जर ह्युमन क्युरियनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन आला तर हा असाच मोठा राहील. जर हा आला नाही ह्युमन क्युरियनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन, हा कॉर्पस ल्युटियम कॉर्पस अल्बिकन्स बनून जाईल आणि पुढची सायकल राहील. ठीक आहे. आता ह्याच्या रिलेटिव्ह फेज बघा. इथं बघा हे हळूहळू इथं काय व्हायला लागलंय, इथं ओव्हेरियन फॉलिकल डेव्हलपच नाही आहेत पहिल्या दिवसात, राईट. मेन्स्ट्रुअल फेज आहे, त्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, इथं मेन्सेस घडायला लागलेले आहेत. कारण इथं तुमचं प्रोजेस्टेरॉन पण मिळत नाहीये, इस्ट्रोजन पण नाहीये, मेन्सेस, राईट. नंतर प्रॉलिफरेशन. जसं जसं इथं इस्ट्रोजन तयार व्हायला लागलं, ह्या सेल मॅच्युअर व्हायला लागल्या की इस्ट्रोजन तयार करायला लागल्या तर युटेरस प्रॉलिफरेशन, युटेरसची ग्रोथ व्हायला लागते. क्रिप्ट बनते तिथं सर्विक्समध्ये, राईट. वजानल डिस्चार्ज वाढतो, राईट. नंतर 14व्या दिवशी काय होतं, ओव्युलेशन घडतं. ओव्युलेशन घडलं की ऑटोमॅटिक कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन तयार करायला लागतं, एस्ट्रोजनचे प्रमाण कमी होतं. सहजिकच ह्या वॉल मोठ्या बनायला लागतात. नंतर सिक्रेटरी फेजमध्ये अजून वॉल इडिमॅटस बनतात, खूप मोठ्या बनतात प्रेग्नन्सी होल्ड करण्यासाठी, राईट. जर प्रेग्नन्सी घडली नाही तर हे परत भाग तुटायला लागतो आणि मेन्सेसमध्ये जातो, मेन्स्ट्रुएशन. So this is what your menstrual cycle is. Now, so this is what a comparative phase. ठीक आहे. फॉलिकल्स ग्रो कशा होत जातात, खाली दिवस आहेत बघा. 14व्या दिवशी मॅच्युअर होतो, ओव्युलेशन घडतं, राईट. 28व्या दिवशी कॉर्पस अल्बिकन्स तयार होतं आणि नवीन मेन्सेस लागतात. मध्ये बघा हे युटेराईन वॉल्स, युटेराईन सायकल दाखवलेले आहेत, युटेरसची कशी ग्रोथ होते. इथं बघा इथं हार्मोन्स पण दाखवलेले आहेत. इथं बघा इस्ट्राडायल म्हणजे इस्ट्रोजन वाढतं, राईट. इथं बघा 14व्या दिवशी इस्ट्रोजनची लेवलची वाढ झालेली आहे एकदम, म्हणून तुमचं ओव्युलेशन घडलं, राईट. दिस इज LH सर्च. इथं बघा इस्ट्रोजन तुमचं 14व्या दिवसापर्यंत हाय होतं, नंतर इस्ट्रोजनचं प्रमाण कसं झालं, कमी झालं, डिक्लाइन. इथं बघा प्रोजेस्टेरॉनचं कॉन्सन्ट्रेशन बघा 14व्या दिवसानंतर वाढलं, त्यामुळे ह्या प्रोजेस्टेरॉनच्या इन्फ्लुएन्समुळे हे युटेरसची ग्रोथ झाली. आणि खूप एक महत्वाचा फॅक्टर आहे बघा इथं, हा बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर बघा, इट इज अराउंड बेसलाईन, राईट. 14व्या दिवसापर्यंत बॉडी टेम्परेचर तुमचं बेसलाईनला आहे, पण 14व्या दिवशी बॉडी टेम्परेचर काय झालंय, कमी झालंय का वाढलंय? वाढला. So there is slight
rise in body temperature is observed after ovulation. सर बऱ्याच वेळा जे हे असतात ना, काय म्हणतात त्याला, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स म्हणजे चाइल्ड कंट्रोल, ठीक आहे, बर्थ होऊ नये, तर त्यासाठी ही एक पद्धत वापरली जाते, रेकॉर्डिंग ऑफ बेसल टेम्परेचर. जेव्हा 14व्या दिवशी ओव्युलेशन घडतं तेव्हा बेसल टेम्परेचर काय होतं बॉडीचं वाढतं, मग तेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स इज अवॉइड फॉर 2 days. ठीक आहे, 24 hours ओव्हम जगतं, पण 2 days इज अवॉइडेड. ठीक आहे, 2 days to 3 days इट इज अवॉइडेड सेक्शुअल इंटरकोर्स. म्हणजे स्पर्म्स नसतील तर ऑटोमॅटिकली ओव्हम काय होऊन जाईल, डाय होईल. सी देअर बॉडी टेम्परेचर अगेन कम बॅक्स टू नॉर्मल आफ्टर 28 days. It is on peak after ovulation. ठीक है, so that is it. If you are having any problem you can ask me.